हाय मुलांनो, कशा आहात? आज आपण मराठीची कविता बघणार आहोत. डराव डराव. आता बघा. कविता डराव डराव. कवी ग.ह. पाटील. मुलांनो, मला सांगा, तुमची शाळा केव्हा चालू होते रे? केव्हा होते? जून महिन्यात. मग जून महिन्यात कोणता ऋतू असतो रे? काय सीझन असतो माहिती आहे का तुम्हाला? बरोबर आहे. काय असतो? पावसाळा. तर बघा, कोणता ऋतू असतो? पावसाळा. पावसाळा येणे अगोदरच ना, हा ऋतू येण्याची चाहूल प्राण्यांना आणि पक्ष्यांना लागते. कोणाला लागते? आधी प्राण्यांना आणि पक्ष्यांना. मग पावसाच्या अगोदर काय होतं? तर बघा, तर काय होतं? पाऊस यायला लागला, सुरुवात होणार असेल तर काय होतं? मोर काय करायला लागतो? नाचायला लागतो. बघा, मोर कसा नाचायला लागतोय. आणि पाऊस सुरू झाला की आपल्याला कोणकोणते प्राणी पाहायला मिळतात रे? माहीत आहे का तुम्हाला? बघा, बरोबर आहे. तुम्ही आजूबाजूला पाहत असाल ना, कोण बघायला मिळतं रे? बघा, कोण आहे? ही गोगलगाय बघायला मिळते ना तुम्हाला. गोगलगाय बघा. आपल्याला त्यानंतर काय दिसतं? पुढे गांडूळ. कोणता प्राणी दिसतो? गांडूळ. हा पण पाहायला मिळतो ना आपल्याला पावसाळ्यात. आणि त्यातच अजून एक आपल्याला दिसणारा प्राणी म्हणजे कोण रे? बेडूक. कोणता दिसतो प्राणी आपल्याला? बेडूक. मग या बेडकाचीच एक सुंदर कविता ग.ह. पाटील यांनी लिहिलेली आहे. आणि ती कविता आज आपण काय करणार आहोत? पहिली वाचन करणार आहोत आणि मग नंतर शिकणार आहोत. ओके? बघा, या कवितेत ना ग.ह. पाटील यांनी बेडूक, बघा पहिल्यांदा, आता कविता पहिल्यांदा आपण वाचूया. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव? डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव? धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू झाली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव? बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव? जा गाठा जा आपला गाव, आणि थांबवा डराव डराव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव? बघा, ग.ह. पाटील यांनी लिहिलेली ही कविता आहे. आता आपण ही कविता वाचलेली आहे. आता बघा, या कवितेमध्ये ही कोण दिसते रे तुम्हाला? एक मुलगी आहे ना. आणि कोण दिसते तुम्हाला? बेडूक. काय चालले रे? या बेडूक आणि लहान मुलगी यांच्यातील पावसाचे काल्पनिक संवादाचे सुंदर असे वर्णन आपल्याला दिलेले आहे. आपण काय करूया? सरळ प्रथम ही कविता वाचून झाली. आता ही
दिलेली आपण कविता पाहूया. बघा आता. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. आता बघा, कवितेचे वाचन केल्यानंतर आपण आता कविता पाहूया. या कवितेमध्ये या मुलीला आणि बेडकामधील संवाद अधिक सुंदररित्या आपल्याला सांगितलेला आहे. इथे राव कोणाला म्हटले रे? मुलीने त्या बेडकाला काय म्हणते? ती डराव डराव का ओरडताय तुम्ही? कारण तुमचा पत्ता नव्हता. पत्ता नव्हता म्हणजे काय? तर काल तर तुम्ही इथे नव्हता, तुम्हाला मी पाहिलंच नाही. मग आज कोठून आला तुम्ही? कुठून म्हणजे कुठून आलात तुम्ही? आज तुमचं नाव मला सांगा. काय बोलते ती? तुमचं नाव मला सांगा. नाव मला तुमचं सांगा. आणि तुम्ही काल तर इथे नव्हता, तुम्ही आता कुठून आलाय ते पण सांगा. असं मुलगी काय करते? बेडकाला बोलते. पुढे. धोधो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू झाली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. काय होतंय? ती मुलगी बोलते की काय म्हणते ती? काल धोधो पाऊस पडला म्हणजे खूप मोठा पाऊस पडला. आणि जेव्हा पाऊस पडला ना, त्या पावसाने काय झालं? तलाव झाला. तलाव म्हणजे काय? तर पॉन्ड. पॉन्ड तलाव. तुडुंब भरला आणि म्हणजे काय झालं? तर काठोकाठ पूर्ण भरला. आणि आता आम्ही काय करतोय? आम्ही मुले आहे ना, त्या तलावाच्या पाण्यामध्ये काय करतोय? बोट सोडतोय. आमची नाव सोडतोय. नाव म्हणजे काय? तर बोट. बळा बघा बाळांनो, आपण पावसामध्ये काय करतो? आपण मजा करतो ना. आपल्याला पावसामध्ये खेळायला खूप आवडतं. मग आपण काय बनवतो? कागदाच्या बोटी. काय बनवतो आपण? कागदाच्या बोटी बनवतो. आणि काय करतो? बोटी बनवून आपण त्या पाण्यामध्ये सोडतो. तशी ती मुलगी काय सांगते त्याला? पाऊस काल खूप पडला आणि त्यामुळे ना ते तलाव आहेत ना, ते पॉन्ड आहेत ना, ते पूर्ण भरलेत. आणि म्हणून आम्ही काय करतोय? आमची नाव जी आहे ना, नाव म्हणजे काय? जी कागदाची बोट बनवलेली आहे ना, ती होडी, ती काय करतोय? त्या पाण्यामध्ये सोडतोय. म्हणून आमची नाव काय झाली? सुरू झाली. आणि तुमची काय चालू आहे? डराव डराव चालू झालेली आहे. बघा आता कवितेमध्ये मुलगी ही काय बोलते? बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय? ही घ्या छत्री, ही घ्या नाव. जा गाटा जा आपला गाव. ही मुलगी काय म्हणते की तुमचे डोळे कसे आहेत? बटबटीत आहेत. बटबटीत म्हणजे काय रे? तर व्हेरी बिग आईज म्हणजे मोठे तुमचे डोळे आहेत. आणि ना काहीतरी वेगळे दिसतात तुमचे डोळे. आणि त्यामुळे ना तुमचं ध्यान आहे ना, ध्यान म्हणजे काय? तर रूप आहे ना तुमचं, ते काय दिसायला लागले? एकदम विचित्र दिसतं राव. ते कोणाला म्हणते? ती मुलगी बेडकाला म्हणते की तुम्ही आहे ना, तुमच्या डोळ्यामध्ये खूपच विचित्र. विचित्र म्हणजे काय? खूप वेगळंच दिसतं. तुम्ही एक चमत्कारी, एक फनी असं दिसता. असं काय आहे तुमचं रूप? मग ती म्हणते, अहो बेडूकराव, तुमच्या मनात तरी काय आहे सांगा. आधी सांगा आणि मग भिजू नका. आणि ही घ्या छत्री आणि ही घ्या नाव आणि तुमच्या गावाला जा आणि तुमचं हे डराव डराव करणं थांबवा. बघा आता आपण शब्दार्थ बघणार आहोत.
कविता तुम्हाला समजलीच असेल. बघा आणि परत परत ऐका आणि वाचा. शब्दार्थ बघूयात आपण. डराव. डराव म्हणजे काय? बेडकाचा आवाज, फ्रॉग साऊंड. ओरडणे. ओरडणे काय? तर मोठ्याने बोलणे, टू शाउट. तुडुंब म्हणजे काय? तर काठोकाठ, फुल ऑफ. तलाव. तलाव म्हणजे काय? तर तळे, पॉन्ड. नाव. नाव म्हणजे काय? होडी. होडी म्हणजे बोट. आणिक म्हणजे आणि, अँड. हे शब्दार्थ तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. पुढे बघा. वाचा आता. काय आहे रे? नाव हा शब्द या कवितेत 2 अर्थाने आला आहे. नाव. नाव ऐकलं ना तुम्ही? नाव कोणाकोणाचं असतं रे? नाव प्राणी, व्यक्ती, पशु, पक्षी, वस्तूंची नावं असतात. पण इथे नाव अजून एक प्रकारे वापरलंय. नाव म्हणजे होडी. असं 2 प्रकारे, 2 अर्थाने इथे नाव या शब्दाचे अर्थ आलेले आहेत. आता पुढे बघूया. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. बघा, पहिला प्रश्न कोणता आहे? डराव डराव आवाज कोण करतो? डराव डराव आवाज कोण करतो? कोण करतो रे? बेडूक. बरोबर आहे. पुढे. तलाव का भरला? तलाव का भरला? तर धो-धो पाऊस पडल्यामुळे तलाव तुडुंब भरला. बेडकाचे डोळे कसे आहेत? बेडकाचे डोळे कसे आहेत? बेडकाचे डोळे कसे आहेत? बटबटीत आहेत. बघा पुढे. आता प्रश्न दुसरा. जोड्या जुळवा. आता अ गट दिलेला आहे आणि इथे ब गट दिलेला आहे. अ गटामध्ये पहिला प्रश्न काय आहे? जोराचा पाऊस. दुसरा, बेडकाचे मोठे डोळे. तिसरा, पूर्ण भरलेला तलाव. आणि चौथा काय आहे? स्वतःच्या गावी परत जा. आता ब गट बघूया. त्याच्यामध्ये अ काय दिले रे? गाठा आपला गाव. आ, धो-धो पाऊस. ई, बटबटीत डोळे. आणि ई, तुडुंब भरला तलाव. आता तुम्ही सांगा रे, जोराचा पाऊस. जोराचा पाऊसला काय येणार रे? तर पुढे बघा. जोराचा पाऊस म्हणजे कसा पाऊस? धो-धो पाऊस. बेडकाचे डोळे, मोठे डोळे म्हणजे कसले डोळे? बटबटी डोळे. पूर्ण भरलेला तलाव म्हणजे तुडुंब भरला तलाव. आणि स्वतःच्या गावी परत जा, गाठा आपला गाव. ह्या जोड्या जुळवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. पुढे बघा. प्रश्न 3. खालील शब्द वाचा, चित्रे ओळखा आणि काय लिहा? त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. वरती शब्द दिलेले आहेत तुम्हाला. छुमछुम, छनछन, किनकिन, घनघन, खळखळ, कडकड आणि ढमढम. आता छुमछुम काय वाजतं रे? पैंजण वाजतं. छनछन काय वाजतं? तर पैसे वाजतात. आणि ढोलकी कशी वाजते? ढमढम वाजते. शाळेतील बेल कशी वाजते? घनघन वाजते. आकाशात विजा कडकल्या की काय होतं? कडकड आवाज येतो. आणि पाऊस पडला, पाण्याचा कसा येतो आवाज? खळखळ येतो. बांगड्यांचा आवाज कसा येतो? किनकिन येतो. बघा, समजून लिहायचं आहे, चित्र ओळखायचं आणि योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. पुढे.
बघा प्रश्न 6. निरीक्षण करा, आवाज सांगा व लिहा. पहिला बघा ओ. वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज. आता वाऱ्याने जर हलाय पाण्याला लागली तर कसा येतोय पानांचा आवाज? सळसळ. कसा येतो? सळसळ. दुसरा, उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज. आता पक्षी उडायला लागल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे कसा आवाज येतो रे? फडफडाट. कसा येतो? फडफडाट. आणि तिसरा, तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज. आता तुमची मम्मी स्वयंपाक करताना काय देते रे? फोडणी देते पहिल्यांदा. मग ती मोहरी टाकल्यानंतर तेलात कशी वाजते? तडतड. कशी वाजते? तडतड. बघा, निरीक्षण करा, आवाज सांगा व लिहा. हे पण तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे. पुढे, पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात? आता साधने म्हणजे वस्तू कोणत्या कोणत्या वापरता तुम्ही? तर पाण्यातून प्रवास करण्यासाठी काय वापरतो आपण? होडी, जहाज, बोट ही साधने वापरतो. पुढे बघा, पावसात भिजू नये यासाठी तुम्ही काय वापरता? तर पावसात भिजू नये म्हणून काय काय वापरता रे? छत्री, रेनकोट, रेनशीटर हे वापरतो. पुढे, आता हा तुमचा होमवर्क. काय करायचं आहे तुम्हाला? छत्रीचे चित्र काढायचं आहे आणि ते रंगवायचं आहे. एखादं पेज घ्या, त्याच्यावर तुमचं नाव लिहा, स्टँडर्ड लिहा आणि छत्रीचे चित्र काढा आणि ते रंगवा. समजलं? हे सगळं तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.